आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात करेंगे भंडारा की, जहां पुलिस निरीक्षक को निलंबन करने की मांगों को लेकर प्रेस वार्ता की गई। साथ ही बात होगी अगली खबर की, जो भंडारा से, जहां अग्रसेन भवन में कामगार महिलाओं के जमावड़े में हुई भगदड़। ऐसी तमाम खबरों पर डालेंगे नजर इस बुलेटिन में। खबर भंडारा से है, जहां तुमसर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से तुमसर विधानसभा क्षेत्र में विशाल सभा का आयोजन किया गया था। उस सभा में महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री अजीत पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तुमसर में आने वाले विधानसभा के प्रचार और प्रसार माध्यम से आए थे। पूर्व सूचना न देते हुए राष्ट्रीय युवा कांग्रेस के जिला अध्यक्ष पवन वंजारी को हिरासत में लिया। भंडारा में विश्राम भवन में प्रेस वार्ता में कहा, स्थानीय गुन्हा शाखा के पुलिस निरीक्षक नितिन चिंचोलकर को भारतीय राष्ट्रीय युवा कांग्रेस के जिला अध्यक्ष पवन वंजारी रहवासी इंदुरुखापो कोथुड़ाता जिला भंडारा को 27 सितंबर को रात्रि समय, जबकि उनके परिवार के 2 सदस्य को सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया तो वे उनकी मदद के लिए अस्पताल में थे। तभी अचानक स्थानीय गुन्हे अपराध शाखा के पुलिस निरीक्षक नितिन चिंचोलकर के आदेश पर अपराध शाखा के 4 कर्मचारियों ने पवन वंजारी जेब्रोनिक्स हिरासत में ले लिया। बिना कोई निर्देश दिए अभी अवैध रूप से गिरफ्तार करके 28 सितंबर को रात 10:30 बजे तक पुलिस स्टेशन भंडारा में अवैध रूप से हिरासत में लिया और अपमानजनक गैरवतनुक व्यवहार किया है। इससे पवन वंजारी और पार्टी की छवियां समाज में बदनामी कारक हुई हैं। भाऊ काय सांगणार? अजित पवार तुमच्याला होते, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताबा घेतलं होतं, तुम्हाला सुद्धा रुग्णालयामध्ये असताना ताबा घेतला होता, काय सांगता? परवा 27 तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तुमसरला स्वतःच्या पक्षाच्या आणि सरकारच्या प्रचार करण्यासाठी आले होते, परंतु जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा ही त्यांच्या कार्यकर्त्याच्या पद्धतीने वागू लागली। माझ्या घरचे 2 सदस्य सामान्य रुग्णालय मध्ये भरती आहेत। त्या दिवशी 27 तारखेला रात्री 9 वाजता PI चिंचोडकर स्थानिक गुन्हे शाखा यांच्या आदेशावरून त्यांच्या पथकाने मला रात्री 9 वाजता सरकारी दवाखान्यातून डिटेन केला आणि पोलीस स्टेशनमध्ये मला रात्रभर बसवून ठेवलं। दुसऱ्या दिवशी सुद्धा मला दिवसभर त्या ठिकाणी बसवून ठेवलं। मी PI चिंचोडकर यांना मला डिटेन करण्याबाबतचा लेखी पुरावा सतत मागत गेलो, सतत त्यांना पत्र मागत गेलो, परंतु त्यांनी टाळाटाळ केली आणि मला कुठलाही लेखी पुरावा त्यांनी दिला नाही। मला जी डिटेन केली त्यांनी गैरकायदेशीर पद्धतीने मला डिटेन केला, मला कुठली पूर्वसूचना दिली नाही। मला डिटेन केल्यामुळे माझ्या परिवारावरती एक संकट ओढवल्यासारखं झाला। माझ्या घरच्या 3 दिवसाच्या बाळ ICU मध्ये भरती असताना पोलीस प्रशासनाने त्याची कुठलीही खबरदारी न घेता आणि माझ्या ऐकून न घेता ही जी कारवाई केली ही निंदनीय आहे। PI चिंचोडकर यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी मी या माध्यमातून करतो आहे। आम्ही आज राज्यपाल महोदय यांना सुद्धा या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही आज पोलीस अधीक्षक नरू लसून साहेब यांना सुद्धा आम्ही आज निवेदन देणार आहोत। जर का येत्या 2 ते 3 दिवसामध्ये PI चिंचोडकर यांच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्ही भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत। कार्यकर्त्यांना ज्यावेळी भंडारा जिल्ह्यामध्ये महत्त्वाचे नेते येतात त्यावेळी काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केलं जातं आणि काय तुमचा आक्षेप आहे त्याच्यावर? खरं तर परवा ते प्रधानमंत्री वर्धेला बोलले काँग्रेसचे अर्बन नक्सलाईट आहेत म्हणून, त्या पद्धतीचा वापर या ठिकाणी भंडारा जिल्ह्यात व्हायला लागला असं वाटते मला। या अगोदर आम्हाला सुद्धा स्थानबद्ध केलं होतं गडकरींनी। परवा अजित पवार त्या तुमसरला आले, म्हणजे आमचे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन वंजारी हॉस्पिटलमध्ये होते, त्यांचे फॅमिलीतले लोक वहिनी आणि त्यांचा छोटा 3 दिवसाचा बाळ तिथं हॉस्पिटलमध्ये असताना कोणतीही माहिती न देता त्यांना तिथून डिटेन करण्यात आला, पोलीस स्टेशनमध्ये पोहोचवला गेला। खरं तर यांनी रिक्वेस्ट केली की मला यांचे डबे वगैरे आणायचे, आपण कोणत्या त्यांच्या ऐकून घेतला नाही। आणि हा जो प्रकार आहे हा प्रकार आमच्या लोकांना कुठंतरी हरासमेंट करण्याचा प्रकार आहे। हा प्रकार या काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा लोकांना कुठंतरी हरास करत असतील तर आम्ही काही खपवून घेणार नाही, अशा लोकांचा मी निषेध करतो। आणि आज राज्यपाल महोदयांना सुद्धा ही आम्ही मागणी केली की आमच्या लोकशाहीमध्ये जर विरोधकांना आवाज उचलण्याचा अधिकार असताना अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कुठेतरी कारवाई झाली पाहिजे आणि ही मागणी आम्ही सतत रेटून धरू आणि आम्ही त्या चिंचोडकर यांचा निषेध करतो। भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल येनोरकर की रिपोर्ट। खबर भंडारा से है, जहां जिले में अग्रसेन भवन कार्यालय नागपुर रोड पर महाराष्ट्र भवन एवं अन्य निर्माण श्रमिक कल्याण बोर्ड मुंबई जिला श्रम सुविधा केंद्र भंडारा में महिला और पुरुष कामगारों को पेटी किचन सेट दिया जा रहा था।
इन ठेकेदार का नियोजन न होने के बावजूद भंडारा जिले में 4 जगहों पर किचन सेट पेटी वाटप में भंडारा जिले के साकौली, पवनी, लाखनी, लाखांदूर, भंडारा सभी तालुका से जमावड़ा होने से रात के 4 बजे से लाइन में लगे हुए महिला और पुरुष के लिए खाने पीने की सुविधा न होने की वजह से तेज गर्मी के कारण भगदड़ मच गई, जिससे होमगार्ड, सुरक्षा गार्ड, पुलिस विभाग की उपस्थिति में लाठीचार्ज किए जाने का सोशल मीडिया पर पुलिस विभाग की ओर से भीड़ होने पर लाठीचार्ज किए जाने का वीडियो वायरल होने से महिला और पुरुष में भगदड़ में तितर बितर करने से 5 से 6 महिला घायल होने से सरकारी अस्पताल में ले जाने की खबर भी मिली है। आम्ही वाटप नाही करा, आम्ही पत्रकार लोक आहोत। अनेक बाया जखमी झाल्या, पोलिसांनी काही लाठीचार्ज केला मगाशी। वाटप पाहिजे, तालुक्यामध्ये तुम्ही वाटप करा, एका जागी म्हणजे वाटप नको करा तुम्ही। आणि 2 तास झाले सदा बाई बेशुद्ध पडली आणि तिला म्हणजे हात पाय हलवत सुद्धा नव्हते आणि तिला डायरेक्ट आता दवाखान्यात वगैरे ॲम्ब्युलन्स बोलावली, तिला दवाखान्यात हलवलं। एवढी हायगय होत आहे। इथं तुमच्याकडे पाण्याची वगैरे काही सोय नाही का? पाण्याची आणि इथे घामा। भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल येनोरकर की रिपोर्ट। खबर भंडारा जिले में सामान्य प्रशासन विभाग के 2019 के सरकारी निर्णय से विभिन्न सरकारी और नियम सरकारी कार्यालय में कर्मचारियों की अधिकता है। उनमें से कुछ को विज्ञापन द्वारा भर्ती किया गया था, लेकिन कुछ विभागों ने भर्ती प्रक्रिया लागू नहीं की, इसीलिए 2020 में विशेष भर्ती नहीं हो सकती। तथापि महामहिम से अनुरोध किया कि सामान्य प्रशासन विभाग में 13 अगस्त के पत्र के अनुसार हमें सभी विभागों में नए सिरे से विशेष भर्ती प्रक्रिया लागू करनी चाहिए और आदिवासी 22 दिसंबर समाज के युवाओं को देना चाहिए। अनुसूचित जातियों, आरक्षित वर्ग से रोजगार एवं शैक्षिक प्रवेश का लाभ ले रहे इन सभी जलचूर फर्जी आदिवासियों के विरुद्ध अधिनियम 23/2001 के तहत अपराधी कार्रवाई करने के लिए सरकार 1 माह के अंदर विभाग अध्यक्ष को अलग से स्पष्ट निर्देश जारी करे। अन्य मांगों को लेकर सरकार को और संवैधानिक शिंदे स्टडी ग्रुप को रद्द किया जाने के लिए महाराष्ट्र राज्य मुंबई के राज्यपाल को आवेदन सौंपा है। दादा, काय सांगाल? आज मोठ्या प्रमाणावर भंडारा येथे आदिवासी समाज एकवटला आहे आणि शासनामध्ये जे धनगर समाजाला आदिवासीमध्ये आणण्याची जी प्रक्रिया चालू आहे, काय तुम्ही त्याचा विरोध करताय आणि कशा प्रकारे या विरोधाला तीव्र स्वरूप येणार आहे? दादा बघा, आज जे आंदोलन होत आहे इथे, हा आंदोलन करण्याचं कारण आहे आणि याच्या मागचं कारण म्हणजे अन्यायकारक शासन। ही जे शासन आहे ही जुलमी शासन आहे, दडपशाही करणारी महाराष्ट्र शासन आहे आणि हे महाराष्ट्र शासनामध्ये जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या भूमिकेत बसलेले लोक आहेत, ही एक शकुनी मामाची चाल खेळून शकुनीसारखे काम आमच्या समाजावर करत आहेत आणि हे शकुनीच्या स्वरूपात महाराष्ट्र शासन इथं काम करत आहे। आदिवासी विरोधी हे सरकार आहे आणि हे अशा पद्धतीनं आहे की धनगड आणि धनगर हा नाम सदृशाच्या कुठेतरी झगडे लावण्याच्या आणि वाद उभा करण्याच्या आणि आपला मतबँक आणि मताच्या पोटी जो हा राजकारणात हा राजकारणाला आम्ही हाणून पाडण्याचं काम करणार आहोत। आज हा जो आंदोलन आम्ही इथं पुकारलेला आहे, 16 तारखेला मुख्यमंत्री शिंदे यांनी विकास खारगे अशी अभ्यासगट समितीचा GR काढला, ज्याच्या माध्यमातून धनगरांना कशा पद्धतीने STमध्ये आरक्षण मिळवून घेता येईल हे त्यांनी त्याकरता अभ्यासगट निर्माण केलं। अशा विकास खारगे समिती अभ्यासगटाचा आम्ही तीव्र विरोध करतो आणि जे अभ्यासगट स्थापन केलेला आहे, आज धनगर असोत किंवा इतर कुठलीही जमात असोत किंवा कुठलीही जात असो, त्यांच्या आरक्षणाला त्यांना आरक्षण मिळो नाही असं आम्हाला वाटत नाही। त्यांना आरक्षण मिळोत, पण त्यांना आदिवासीमधून आरक्षण अजिबात दिल्या गेला पाहिजे नाही, ही आमची प्रथम मागणी आहे। त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये आज ज्या पद्धतीनं भूमी अधिग्रहण होत आहे, आदिवासी भूमिहीन होत आहेत, आदिवासींकडे अनेक राजे गोंडराजे होऊन गेले, अनेकांकडे मोठ्या प्रमाणामध्ये इथं साधन संपत्ती होती, जल जंगल जमिनीचे आम्ही काहीतरी मानतो की जल जंगल जमीनसाठी आमचे लढणारे महापूर्वज होऊन गेले, पण आज त्या जमिनीसाठी आम्हाला भांडावं लागत आहे। 1974-75ला कायदा निघाला होता आणि त्या कायदा अधिनियमाच्या अंतर्गत जमीन हस्तांतरण जे आदिवासी लोकांना करायच्या होत्या ते आजपर्यंत झाल्या नाही आणि त्याच्यामुळे आमचे लोक भूमिहीन झालेले आहेत। त्यानंतर आज
राज्यपाल आमच्या जिल्ह्यामध्ये आले होते, म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात हा धरणे आंदोलन केलं आणि पोलीस प्रशासनाने आमची भेटी घालून दिल्या आणि राज्यपालांशी एक पॉझिटिव्ह एक आमची बैठक झाली. परंतु हे सगळं आज जे झालं त्याला तुम्ही शांततेत घ्या नको असा आमचा इशारा आहे. कारण की ज्या ठाण्या वाघ आमचे झिरवाड साहेब जे नरवरी झिरवाड साहेब आहेत विधानसभेचे उपाध्यक्ष, त्यांनी जे 25 आमदाराची बैठक घेतली, 4 खासदारांची बैठक घेतली, त्या बैठकीच्या अनुषंगाने त्यांना सूचना केल्या आणि ते सूचना आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष लक्कीभाऊ जाधव यांना गेल्या आणि लक्कीभाऊ जाधव यांनी त्वरित दुसऱ्याच दिवशी 24 तारखेला पूर्ण महाराष्ट्रभर रस्ते रोको आंदोलन आणि जे काही बंड पुकारण्याचं काम केलं ते आदेश केलं. त्या आदेशान्वये आज आदिवासी विकास परिषद व समस्त समाज बांधव आणि समस्त संघटनेनी हा विरोध दर्शवलेला आहे. हा विरोध जर आज धरणे प्रदर्शनाच्या माध्यमातून दिसत असेल, पण हा भंडारा आहे. इथून जनता तुम्हाला आदिवासी जनता कधीच माफ करणार नाही आणि आम्ही चक्के जामही करू शकतो आणि तुम्ही ज्या रस्त्यावर राहता त्या रस्त्यावर आम्ही बंदही करू शकतो. हा इशारा इथून देण्यात येत आहे आणि पुढेही या आमच्या बोलण्याची आणि आमच्या मतांची आम्ही दखल घ्याल आणि विकास खारगे अभ्यास गट समिती लवकर तात्काळ रद्द कराल आणि आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही याची दक्षता बाळगाल. अन्यथा बाळगली नाही तर या विधानसभा निवडणूक सगळ्या आमदारांना, जेवढे शासनामध्ये बसलेले आमदार आहेत त्यांना त्यांची जागा देऊन देऊ. हा इशारा आमच्या आदिवासी विकास परिषद व समस्त आदिवासी बांधवातर्फे देण्यात येत आहे. जय हिंद. तर हे यासाठी रद्द करायला पाहिजे. सर्व लोक आदिवासीमध्ये येतात. याला एक आहे की आदिवासी कमी शिकलेला आहे आणि या देशामध्ये 8 लाख नोकऱ्या अजूनही आदिवासीच्या कोट्यातल्या बाकी आहे. ह्या कशा बडकवता येईल? यांना आदिवासीचं काही देणं घेण्याला काहीच नाही आहे आणि हे सक्षम परिस्थिती. एक मिनिट आला पार्लमेंटला, त्याच्याकडे 5-5 लाखाचं त्यांचं धन असा खुला धन आहे आणि ते आर्थिकदृष्ट्या सबळ आहे, हे शैक्षणिकदृष्ट्या त्या सबळ आहे. पण यांनी त्या कमकुवत लोकांचा फायदा घेऊ नये आणि म्हणून शिंदे साहेबांनी या गटाला कोणती सभापती न नेमता खऱ्या आदिवासीला त्यांनी न्याय दिला पाहिजे, म्हणून ही समिती रद्द केली. गट रद्द करण्याची मागणी आज मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्यातील मोर्चात केली जात आहे. काय आपली मागणी आहे? बिलकुल ही मागणी रास्त आहे. या मागणीवर यांच्यापेक्षा तज्ज्ञ लोक, ते सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, यांनी अभ्यास करून निर्णय दिलेला आहे आणि या देशामध्ये सुप्रीम कोर्टाच्या पलीकडे कुठलाही न्याय नाही, कुठलाही हे नाही. आणि जर सुप्रीम कोर्टाला जे चॅलेंज करत असेल तर या लोकशाहीची पतन होईल आणि न्यायाला कोणाचा विश्वास राहणार नाही. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अतिशय अभिनंदन आहे आणि तो रद्द होता कामा नये. आणि शिंदे गटाने जी नियोजन समिती केली, सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आणि हायकोर्टाचा सन्मान करून ही कमिटी रद्द केली पाहिजे. भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल येनोरकर की रिपोर्ट। फिलहाल महाराष्ट्र के इस बुलेटिन में इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों के साथ जुड़े रहने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।